प्रवीण दादांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. धन्यवाद. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. गोलंदाजी मार्कवर किरण, स्ट्राईकला आहेत ते प्रमोद आणि नॉन स्ट्राईक एंड वरती नवनाथ. बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करतायत. दोन्ही मातब्बर संघ पाहायला मिळते या ठिकाणी. पहिला चेंडू, ओ खूप चांगला असा चेंडू किरण यांच्या मार्फत डॉट चेंडूची सांगता होते. संघाचं आणि स्वतःचं वैयक्तिक शतक. You miss, I will definitely hit. फलंदाज बाद. डकआउटचा शिकार प्रमोद. चांगली गोलंदाजी पहिल्याच षटकामध्ये किरण यांची. बघूया नवीन फलंदाज कोण येते वन डाऊन साठी. शंभू न्यू बॅट्समन. स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळते. दुसरा चेंडू, बघूया किरण. वाईट चेंडू, वाईट +1. अवंतर धाव मिळते या ठिकाणी. आज मैदानामध्ये पाहू शकता सगळ्या बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळते. पुढचा चेंडू किरण यांचा. खोदून काढलेला चेंडू, एक धाव. आतापर्यंत संघाची धाव संख्या 3 चेंडू आणि 3 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात पुढचा चेंडू. खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त एकच धाव. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नसेल या ठिकाणी. चार चेंडू आणि 4 धावा प्रगतीपत्रावर पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू मारा करेल किरण. पंचांचा निर्णय. डिसिजन पेंडिंग.
फोटो काढून ठेव. डिसिजन पेंडिंग आहे. बघा आयोजकांची आम्हाला विनंती आहे, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच सामन्याला विलंब करू नका. बघा आम्हाला कमिटीतर्फे वारंवार सूचना येतात या ठिकाणी. हाताच्या चेंडूवरती फक्त एकच धाव आणि सर्व संघांनी लक्ष द्यायचे, रस्त्यावर गेलं तरच फोर आणि षटकार. ओके, दॅट्स ऑल. चला पटापट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे, विनंती करा, सहकार्य करा. पुढचा चेंडू स्क्वेअर लेगला टोलवलेला चेंडू, मात्र धाव संख्या मिळतील त्या 2. चांगलं षटक हाताळलंय, पहिलं षटक. अवघ्या 7 धावा या षटकामध्ये, 1 गडाच्या मोबदल्यात. पुढील शतक घेऊन आलेले आहेत ते प्रथमेश. बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करते. चला लवकर स्पीडअप घ्या. बघूया वाईट चेंडू, खूपच उचली घेणारा चेंडू होता या ठिकाणी. पंचांनी वाईट घोषित केले, नो चेंडू दिलेले. उघडा डोळे आणि पहा नीट, पुढील चेंडू आहे फ्री हिट. पंचांची अचूक कामगिरी पाहायला मिळते या ठिकाणी. नो चेंडू होता. पुढचा चेंडू, ओहो, थोडासा बाहेरून गेलेला चेंडू, वाईड. अवंतर धाव. आता मात्र गोलंदाजाने स्ट्राइक चेंज केलेली आहे. बघूया राईटम ओव्हर द विकेटचा मारा करतोय या ठिकाणी. पाहूया
बघा अध्यक्षांचा देखील आम्हाला वारंवार कॉल येत आहे, संघाला भरपूर विलंब होतोय, जरा सहकार्य करा. सामन्याला विलंब होतोय या ठिकाणी. पुन्हा एकदा वाईट चेंडू, अवंतर धाव. अशा प्रकारे धाव संख्या झालेली आहे स्कोरबोर्ड वरती. एक गड्याच्या मोबदल्यात 10 धावा. खूप चांगली गोलंदाजी तसेच फलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. प्रगतीपत्रावर पुढचा चेंडू मिड ऑफला टोलवल्या चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागेल ते भवानीनगर सलवे संघाला. पुढचा चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेरून गेलेला चेंडू. वाईट. वाईट +1. अशा प्रकारे धाव संख्या झालेली आहे ती 13. दोनच चेंडू झालेले आहेत, एकच चेंडू झाले, माफ करा. यावेळी लॉंगाऊंडला टोलवला चेंडू. 6 धावा. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. मिळतील त्या 6 धावा. पुढचा चेंडू शॉर्ट मिडॉनला टोलवल्या चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागेल ते भवानीनगर सलवे संघाला. अशा प्रकारे धाव संख्या झालेली ते 20. एक गड्याच्या मोबदल्यात 20. 3 चेंडू. अजूनही दुसऱ्या षटकातील 3 चेंडू मार्गस्थ. बॅक टू विकेट. ओ, एकच धाव. दोनच धावा. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. फटका मात्र खूप छान होता, परंतु मैदानाची भौगोलिक रचना पाहता आपल्याला घोषांची क्षेत्रामध्ये फक्त 2च धावा. 1 टू गो. आणि फलंदाज बाद. संघाची धाव संख्या झालेली आहे ती 2 षटकानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 23 धाव संख्या. नवीन फलंदाज नवीन फलंदाज आलेले आहेत ते आकाश. बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करतात. बॉलर अतुल. पहिला चेंडू मारा करतील ते अतुल. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. नो चेंडू. नो चेंडू आणि षटकार. ह्या चेंडूवरती धाव संख्या मिळतील त्या 7 आणि 7 धाव संख्येने भर झाल्यानंतर धाव संख्या झाली ते 30. 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या षटकातील अजून एकही चेंडू झाला नाही. पहिला चेंडू नो आणि मिळाल्या त्या 7 धावा. पुढचा चेंडू अतुल. ओ, कट गेलेला चेंडू जाईल ते घोषांकित क्षेत्रामध्ये. एकच धाव. 1 चेंडू आणि 31 धाव संख्या भवानीनगर सलवे यांची. दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी चांगलीशी कामगिरी करताना पाहायला मिळते. गोलंदाजी देखील तेवढीच चांगली. पुढचा चेंडू लॉंग ऑफ ला टोलवल्या चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण. थ्रो थोडासा खराब, परंतु बॅकअप तेवढंच चांगलं. 2 धावा.
या चेंडूवरती. धावसंख्या 33. अजूनही 4 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील. पुढचा चेंडू. ओ, गोलंदाजी मात्र खूप चांगली होती, परंतु विकेट किपरला काही कळलं नाही. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव. अजूनही 3 चेंडू मार्गस्थ आहेत. बघूया पुढचा चेंडू. मग कट विकेट घेण्याचा प्रयत्न. थोडे गोलंदाज चेक करतायत. कव्हर पॉइंटला उचलून दिला चेंडू. 6 धावा. चांगलासा षटकार पाहायला मिळतोय. वैयक्तिक 9 चेंडू आणि 26 धावांवर खेळतोय तो नवनाथ. खूप चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळाला आपल्याला 6 धावांसाठी. पुढचा चेंडू अतुल यांचा. पुन्हा एकदा सिलिमिडॉनला मात्र कोणत्याही प्रकारची धावसंख्या नाही. 5 चेंडू. चला पुढचे संघ याचे नाणेफेकीसाठी. यो बोलला मला. पुढचा चेंडू. फलंदाज बाद. ह्यांच्यातून जो जिंकेल तो सल्वे 11 सल्वेची फाईट करेल पुढच्या सामन्यामध्ये. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त. दुसऱ्या उत्तरार्धाला सुरुवात. 41 टार्गेट ठेवलाय ते साबलेवाडी संघासमोर. बघूया काय होते. कोण जाते पुढे, कोण राहतंय मागे. आपण जेव्हा जेव्हा पाटण तालुक्याचे मॅचेस पाहतो ना लव सर, आपल्याला सातत्याने पाटण तालुक्याची एक महत्वाची शिस्त पाहायला मिळते. लाईनअप. इतकं सुंदर दृश्य आपल्याला पाटण तालुक्यामध्ये पाहायला मिळते. आम्ही वारंवार स्पर्धा समालोचनामध्ये कव्हर करत असतो. गेली 10 वर्ष आम्ही समालोचन करतोय. पण पाटण तालुक्यामध्ये ही लाईनअपची शिस्त आपण पाहू शकता. खूप चांगलं. आमच्या आवाजाला गोडवा देण्यासाठी डीजे अद्वैत देखील या ठिकाणी तैनात आहेत. खूप चांगलेसे आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावसंख्या 40 आणि टार्गेट 41 धावसंख्येचं आहे. आमच्या आवाजाची काळजी डीजे अद्वैत हे सातत्याने घेत असतात. धन्यवाद डीजे अद्वैत. चला स्पीडअप घ्या. पंच अमर कदम जरा स्पीडअप घ्या. अतुल आणि प्रथमेश. साबलेवाडी संघाचे 2 ठाण्या वाघ. स्ट्राइक एंडला आहेत ते अतुल. नॉन स्ट्राइकला आहेत ते प्रथमेश. आणि गोलंदाजी मार्कवर आहेत ते लकी. 41 धावांचं मापक आव्हान.
मागू नको तू जरा मी गांगरले आहो. पहिल्याच चेंडूवरती गोलंदाज सन्मान करण्यात येत आहे. 6 धावा. चांगलीशी फलंदाजी. लॉंग ऑनला टोलावून दिलेला चेंडू 6 धावेंकरिता अप्रतिम फलंदाजी अतुल यांच्या मार्फत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिडॉनला भिडकावून दिलेला चेंडू. पंचांचे दोन्ही हात वरती. मिळतील 6 धावा. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 2 चेंडू आणि धावसंख्या 12 बिनगाड्यांच्या मोबदल्यात. पुढील चेंडू कट केलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. एकच धावेवर समाधान मानावं लागेल ते जय हनुमान साबलेवाडी संघाला. 3 चेंडू आणि 13 धावा. पुढील चेंडू चांगलासा चेंडू. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. 4था चेंडू निर्धाव. चांगलीशी गोलंदाजी लकी यांच्या मार्फत. पुढील चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू. फक्त मिळतील त्या 2च धावा डिक्लेअर झोन मध्ये. 5 चेंडू आणि 15 धावसंख्या. 13 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज या ठिकाणी. बघूया दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे. पुढचा चेंडू 1 टू गो. पुन्हा एकदा लॉंग ऑनला टळला चेंडू. आर पार सीमारेषा पार. 6 धावा. धावसंख्या 21. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आलेले आहेत ते 21. खूप मागडं षटक पाहायला मिळतंय लकी यांचं. असू द्या बॅटर आहेत ते मारणारच आहेत. कधीतरी तुम्ही देखील बॅटिंग करा आणि तुम्ही देखील असा षटकार चौकारांचा वर्षाव करा. ह्या आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. ओके नेक्स्ट बॉलर प्रमोद. संघाचं दुसरं व गोलंदाजाचं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आलेले आहेत ते प्रमोद. पहिला चेंडू मारा करतील अतुल. आणि लॉंग ऑनला बिग 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 6 रन. 1 चेंडू आणि धावसंख्या 27. 11 चेंडू आणि 14 धावसंख्या. उजव्या एसटीच्या भरपूरच बाहेर गेलेला चेंडू वाईट. अवंतर 1 धाव. 28 धावसंख्या. पुढचा चेंडू डॉट चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. स्क्रीनवरती पाहू शकता कशा प्रकारे हाताळलेला चेंडू. मात्र पहिल्या चेंडूवरती 6 धावा. दुसऱ्या चेंडू वाईड आणि तिसरा चेंडू डॉट. पुढील चेंडू चांगलासा मिडॉनला टोलवला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागेल जय हनुमान साबलेवाडी या संघाला. धावसंख्या झालेली आहे ती 29. उजव्या एसटीच्या बाहेरून जाणार चेंडू वाईट. अवंतर धाव मिळते या ठिकाणी. 9 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रामध्ये 2 धावा. 8 चेंडू आणि 9 धावेची गरज. चांगलीशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला.
आणि गोलंदाजी देखील तेवढेच चांगले आहे. आतापर्यंत एकच मोठा फटका लागलाय 6 धावांसाठी. अप्रतिम चेंडू, डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. 1 टू गो. 7 चेंडू आणि 9 धावा. खूपच बाहेरचा चेंडू. पंच अमर कदम आम्हाला कळवतायत व्हाईट चेंडू. अवंतर धाव संख्या 33. 2 धावा. आधीच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी. व्हाईट +1. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा मिडॉनला आठवलेला चेंडू. 6 धावा. व्हॉट बॅटिंग, नाईस, गुड टेम्परामेंट. 6 चेंडू आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. एकच धावेची गरज आहे. घ्या स्पीडअप, घ्या पटापट. पुढील गोलंदाज शंभू पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आणि वाईट चेंडू. अशा तऱ्हेने संघ विजयी झाले. जय हनुमान साबलेवाडी. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि पराभूत झालेल्या संघाचं सुद्धा कौतुक. पुढच्या टुर्नामेंटसाठी तुम्हाला देखील आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. चांगलं खेळ केलं, मात्र कुठेतरी थोडस धावा लागल्या नाही. पराभूत होत असते, हारजीत होत असते. चला या नाणेफेकीसाठी यायचंय. सलवे 11 सलवे आणि जय हनुमान साबलेवाडी यांच्यामध्ये नाणेफेकी होत आहे. छापा कॉल केलाय अमर कदम यांनी, मात्र